श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी तुमचं स्वागत करते, कारण की व्यवस्थित असे ब्लॉगच बनवता येत नव्हते. थोडेफार कामातून वेळ काढून मी ब्लॉग बनवत होते. तर फायनली आज आहे सुट्टी, आज आहे रविवारचा दिवस आणि आज आहे महाशिवरात्र. तर सर्वात आधी सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही सुद्धा उपवास करत असाल. आम्ही सुद्धा घरातल्या सगळ्यांनी उपवास केलेला आहे. आणि मेन म्हणजे आज आहे सुट्टी मला, आणि सुट्टीच्या दिवशी महाशिवरात्र आलेली आहे. म्हणजे सुट्टीच्या दिवशी जर कुठला सणवार आला की मला म्हणजे माझ्या मनाप्रमाणे सगळी कामं करता येतात. म्हणजे घरातली साफसफाई म्हणा, देवपूजा म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी मला करायला म्हणजे मनाप्रमाणे उत्साह असतो करायला, किंवा जास्त वेळ भेटतो मला प्रत्येक कामं माझ्या व्यवस्थित करण्यासाठी. तर चला, मी पहिल्यांदा म्हणजे घरातली आधी कामं केली, परत माझ्या कामावरती 1 तास जायचं असतं, तिकडे जाऊन आले, आणि मग सगळ्यात शेवटी मी घेतले घर वगैरे सगळं स्वच्छ करून देवपूजा करायला. तर देवपूजा करायला सुरुवात केली आणि सगळं देवघर स्वच्छ केलं, आधी क्लीन केलं, आणि त्याच्यानंतर कुणाला मी अधूनमधून कामं सांगत होते, तर तो ते करत होता. आणि मला देवपूजा करता करता काही गोष्टी आठवत होत्या की घरातलं काय संपलंय काय नाही. तर ते सुद्धा मी कुणाला सांगत होते की बाबा तू एक डायरी घेऊन ये आणि मी सांगते ते लिहून ठेव, म्हणजे मी नंतर ते विसरणार नाही. आणि म्हणजे त्याला म्हटलं मी जसं आठवेल तसं मी लिहून ठेवते, आणि मग म्हणजे मला आणायला. तर तो आला आणि अधूनमधून तर आज महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि महादेव यांचा विवाह आणि शिवाचे तांडव नृत्य आणि समुद्र मंथनातील विष प्राशन करून जगाला वाचवल्याची मान्यता आहे. तर असो, आणि आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे लोक भक्तिभावाने उपवास करतात, पूजा अर्चा करतात. ह्या गोष्टी मला आधी जास्त काही माहिती नव्हत्या बरं का. आता थोड्याशा माहिती झाल्यात की अविवाहित मुली म्हणजे जे लग्न न झालेल्या मुली असतात त्या महादेवाची पूजा अर्चा करतात, उपासना करतात, कारण की त्यांना मनासारखा जोडीदार भेटावा किंवा मनासारखा नवरा भेटावा, चांगला नवरा भेटावा, यासाठी बऱ्याच मुली श्रद्धेने भक्तिभावाने पूजा करतात महादेवाची. तर याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या मनावर आहे मानणं किंवा न मानणं. मला आधी या गोष्टी माहिती नव्हत्या, आता बऱ्याच म्हणजे माहिती झालेल्या आहेत की मनासारखं वर मिळण्यासाठी महादेवाची पूजा करतात. तर असो, चला, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. तर आजचा दिवस माझा कसा गेला हे बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. सो चला. तर चला, देवपूजा चालू आहे, तर म्हटलं माझ्या देवघरामध्ये कोणती कोणती देव आहेत ती तुम्हाला जवळून दाखवावी, यासाठी मी दाखवते. वाटीमध्ये आहे ना, तांदळामध्ये मी अन्नपूर्णा पूजलेली आहे, आणि जे श्रीकृष्ण आहे मोठी मूर्ती ती माझ्या लग्नामध्ये दिलेली आहे, श्रीकृष्णाची मूर्ती. आणि बाकी खंडोबा, विठ्ठल रुक्मिणी, अंबाबाई आणि महालक्ष्मी हे सगळे देव आम्ही आहे ना नवीन करून घेतलेले आहेत. आधीचे जुने सगळे देव काढून नवीन बनवून घेतलेले आहेत घराच्या पूजेच्या वेळेला. आणि वाटीमध्ये तुम्हाला दिसते सुपारी आहे, आणि त्याच्यामध्ये केदारनाथचं नाणं आहे, आणि एक दुसरं देवाचं नाणं आहे, आणि बाजूला 2 छोटे हत्ती आहेत. तर असे छोटे म्हणजे थोडेच देव आम्ही केलेले आहेत, जास्त पण नाही. जास्त पण जर केले तर आपल्याला त्यांची सेवा पण करता आली पाहिजे, त्यासाठी मी थोडेच देव ठेवलेले आहेत. आणि असं म्हणतात की जास्त पण देवाऱ्यामध्ये देव नसावेत असं म्हणतात, मला माहित नाहीये. तर ही सुपारी मी मनामध्ये एक श्रद्धा ठेवून पूजली होती की आमचं स्वतःचं घर लवकरात लवकर व्हावं, अशी एक श्रद्धा मनामध्ये, एक इच्छा मनामध्ये ठेवून मी ते सुपारी पूजली होती. आणि 1 वर्षभरात म्हणजे सगळ्यांच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने, घरातल्या मोठ्यांच्या आशीर्वादाने तर आमचं घर लवकरच झालं म्हणण्यापेक्षा 10 ते 12 वर्ष आम्ही रेंटेड घरामध्ये राहत होतो, आणि इतके भयानक हाल झालेले आहेत ना की ते आठवलं तरी अंगावर काटा येतो.
असो, आता स्वतःचं घर झालेलं आहे आणि समाधान आहे त्यात. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे महाशिवरात्र आणि आज आहे संडे, त्यामुळे सगळी कामं निवांत चाललेली आहेत आणि सगळी कामं आवरून झालेली आहेत. देवपूजा झालेली आहे, तुम्ही पाहिला असेल. तर आज आहे घरामध्ये सगळ्यांचा उपवास आणि आज काही स्वयंपाकाला सुट्टी आहे, खिचडी बनवायची आता. तर मी शाबू रात्रीच भिजवला होता आणि सगळी कामं झालेत आणि दुपार झाली आता आणि मग म्हटलं आता थोडी थोडी भूक लागायला चालू झाली आहे. तर म्हटलं आता शाबू बनवून घेते, म्हणजे थोडंसं खायचं, मग बरं वाटेल पोटामध्ये. थोडीशी भूक लागली, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, फक्त 1 कप चहा पिला. आता वाजलेत 12:30. तर आता म्हटलं खिचडी बनवावी. कुणालने पण उपवास केलाय बरं का. तर आम्ही तर लहान होतो ना, तर म्हणजे तिकडे आम्ही सगळेच उपवास करायचो, म्हणजे मोठी एकादशी, म्हणजे मोठी माणसं पण करायची आणि आम्ही लहान होतो तर आम्ही पण सगळे उपवास करायचो. कारण म्हणजे आमची आजी करायला लावायची आम्हाला, तर आम्ही करायचो आणि आमच्या घरात सगळ्यांचा उपवास असायचा. तर आज आमच्या इथे घरी पण सगळ्यांचाच उपवास आहे. तर आज आहे महाशिवरात्र, तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर आता लागते कामाला आणि मी पण मंदिरात जाईन. आमच्या इथे जवळच एक मंदिर आहे महादेवाचं, तर तिथे मी पण जाणार आहे. पण आता सकाळची सगळी कामं करण्यात खूप वेळ गेला, कारण दुपार झाली आता. तर बघूया, थोड्या वेळाने जाईन आणि तुम्हाला पण नक्कीच दाखवेन. कुणाल काय करतोय? इकडे इकडे इकडे. कुणालचं चालू आहे काहीतरी, काही सुट्टी असली की काहीतरी काय काढायचं. काय माहिती, कुणाला सकाळी थोडासा ताप आला होता, पण आता नाहीये. आता थोडं बरं वाटतंय ना. हा, थोडासा ताप आला होता, आता नाहीये. तर सगळ्यांना शुभेच्छा दे. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. असं चल जा. खिचडी खाणार का? नाही. बरं ठीक आहे, चला. चला तर सर्वात आधी मी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेणार आहे. शेंगदाण्याचं कूट संपलं होतं, तर म्हटलं आता भाजूया. हे गावाकडचे शेंगदाणे आहेत, मामांनी दिले होते त्यांच्या शेतातले, तर थोडेच राहिले होते. म्हटलं आता हे भाजून घ्यावे. छान खरपूस भाजून घेतल्यामुळे शेंगदाण्याला छान चव पण येते आणि खिचडीला पण. चला तर छान अशी मी भाजून घेते आता.
कुणालने काय बनवलं बघा. असंच कुणालचं काहीतरी टाइमपास चाललेलं आहे. कंप्लीट झालं ना? काय चला जाऊया मंदिरात. आता निघाले मी. थोडंसं कुणाला दुपारी ताप आला होता त्यामुळे माझा काही मूड नव्हता काहीच करायचा, पण आता त्याला थोडंसं बरं वाटतं त्यामुळे म्हटलं चला मंदिरात जाऊया. सो चला कुणाल चल. चला तर जाऊन आलोय मंदिरात. छान दर्शन झालं. जास्त काही गर्दी नव्हती त्यामुळे पटकन दर्शन झालं. आणि येता येता थोड्याशा भाज्या वगैरे घेऊन आले, कारण आज रविवार असल्यामुळे बाहेर खूप गर्दी असते. कोणतरी आले. काय रे? आमच्या कुणालची एक सवय, बेल वाजवायचं आणि दाराच्या मागे लपून बसायचं, है ना कुणाल? तर चला छान दर्शन झालं आणि येता येता भाज्या वगैरे घेऊन आले मी, कारण रविवार असल्यामुळे खूप गर्दी असते बाहेर. आणि कुणाल कसं वाटतं तुला आता? बरं वाटतंय का? काय काय चाललेलं असते त्याचं. जरा बरं वाटलं की चालू असते धावपळ. तर चला तर ब्लॉग कंटिन्यू करते मध्येच काहीतरी. बरं असं चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि काय राव तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर सगळेजण सबस्क्राईबसुद्धा करत जावा चॅनलला. आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्या लाईक शेअरने किंवा सबस्क्राईबने आमचं म्हणजे काय प्रोत्साहन वाढतं व्हिडिओ करण्याचं. तर असं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.